नमस्कार. मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. माझे नाव वनिता आहे आणि आज मी तुमच्यासमोर प्रेरणेबद्दल चर्चा करणार आहे. येथे आपण समजून घेऊ की प्रेरणा म्हणजे काय, तिचे फायदे काय आहेत आणि ती आपल्या आत कशी विकसित करता येईल. आपल्या जीवनात आपण अनेकदा इतरांना प्रेरित करतो, पण जेव्हा स्वतःची वेळ येते, तेव्हा आपण ते दुर्लक्षित करतो किंवा जीवनाच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके गुरफटतो की आपल्यालाही त्याची गरज आहे हे विसरतो. एक स्त्री तिच्या आयुष्यामध्ये तिच्या घरासोबत खूप काही जबाबदाऱ्या पार पाडते. स्त्री एक अद्भुत शक्ती आहे. जसे की तुम्ही या चित्रात बघता आहात. ज्यावेळी तुम्ही जीवनात पुढे जात असता, तेव्हा लक्षात ठेवा एक पायरी महत्त्वाची आहे आणि त्यासोबत तुम्हाला स्वतःला प्रेरित ठेवायला पाहिजे. बघूयात, स्वतःला प्रेरित ठेवण्यासाठी काय केले पाहिजे. योग, ध्यान किंवा व्यायाम केल्याने आपल्या मनात सकारात्मकता निर्माण होते आणि प्रेरणा वाढते. चित्रकला केल्याने आपल्या मनातील कल्पना रंगांमध्ये उतरतात. यामुळे तणाव कमी होतो आणि नवीन कल्पनांसाठी प्रेरणा मिळते. प्रेरणादायी गाणी आपल्याला उत्साही बनवतात आणि काम करण्याची ऊर्जा देतात. चांगली पुस्तके आपल्याला नवीन दृष्टिकोन देतात. प्रेरणादायी कथा आणि अनुभव वाचल्याने आपल्यालाही पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळते. या सत्राचा उद्देश आहे की ग्रामीण महिला ज्या उद्योजकतेच्या मार्गावर चालू इच्छितात, त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे समजणे. आपण प्रेरणेच्या विविध पैलूंवर चर्चा करू आणि पाहू की ती कशी वाढवता येईल. ग्रामीण महिला उद्योजकांच्या अनोख्या अडचणी. मी तुम्हा सर्वांना विचारू इच्छिते की या मार्गावर चालताना तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले. उद्योजकता सुरू करणे नेहमीच आव्हानात्मक असते, विशेषतः ग्रामीण महिलांसाठी. चला, काही प्रमुख अडचणी पाहूया. स्वातंत्र्याचा अभाव. अनेकदा महिलांना स्वातंत्र्य व अधिकार मिळत नाहीत, जे एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. ग्रामीण महिलांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही. त्यामुळे त्या आपल्या व्यावसायिक निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत. सामाजिक मानसिकता. अनेकदा समाजाची मानसिकता महिलांना प्रशिक्षण व कौशल्य कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यापासून रोखते, त्यामुळे त्यांची प्रगती थांबते. उदाहरणार्थ, जर एखाद्या महिलेला प्रशिक्षण घ्यायचे असेल, तर तिला घराबाहेर पडण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे तिच्या विकासावर परिणाम होतो. अल्पसाक्षरता. अनेक ग्रामीण महिलांना पुरेसे शिक्षण मिळत नाही, त्यामुळे त्यांना व्यवसाय, तंत्रज्ञान आणि बाजार यांची माहिती नसते. दुहेरी जबाबदारी. महिला केवळ कामच करत नाहीत, तर त्या घरपरिवाराची जबाबदारीही सांभाळतात. ही दुहेरी भूमिका त्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवते, त्यामुळे व्यवसायावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. आर्थिक मर्यादा. अनेक महिलांकडे आर्थिक स्रोतांचा अभाव असतो, कारण त्यांच्या नावावर मालमत्ता नसते. त्यामुळे त्यांना कर्ज मिळवणे कठीण जाते. प्रेरणा म्हणजे काय? प्रेरणा हा शब्द मुव्हरे या शब्दातून आला आहे, ज्याचा अर्थ आहे समोर जाणे. प्रेरणा आपल्याला ऊर्जा देते आणि आपल्या आत दडलेल्या शक्तीला जागृत करते. प्रेरणेशिवाय कोणतेही कार्य सुरू करणे किंवा पूर्ण करणे कठीण होते. त्यामुळे प्रेरणेचे महत्त्व समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. याच प्रेरणेच्या जोरावर आपण कठीण काळातही पुढे जाण्याची ताकद मिळवतो आणि आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करतो. प्रेरणेची स्रोत. प्रेरणेचे दोन मुख्य स्रोत असतात. एक, अंतर्निहित प्रेरणा. इंट्रिन्सिक मोटिवेशन. ही प्रेरणा आपल्यातच असते. जसे की तुम्ही कोणतेही काम फक्त त्याचा आनंद मिळावा म्हणून करता. तुम्हाला असा अनुभव आहे का, जेव्हा तुम्ही काहीतरी फक्त तुमच्या आनंदासाठी केले, जसे नवीन कौशल्य शिकणे किंवा एखादी पुस्तक वाचणे? 2. बाह्य प्रेरणा. एक्स्ट्रिंजिक मोटिवेशन. ही प्रेरणा बाह्य कारणांमुळे येते,
जसे की बक्षिसासाठी किंवा मान्यता मिळवण्यासाठी काम करणे. उदाहरणार्थ, आपण पैसे मिळवण्यासाठी किंवा समाजात ओळख मिळवण्यासाठी काहीतरी करतो. प्रेरणा निर्माण करण्यासाठी धोरणे. प्रेरणा वाढवण्यासाठी काही सोपे उपाय. स्पष्ट लक्ष निश्चित करा. अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे स्पष्ट करा. जसे की व्यवसायामध्ये महिन्याला किती विक्री करायची हे ठरवा. सहायता समूह तयार करा. इतर महिलांसोबत चर्चा करा आणि त्यांच्या अनुभवांमधून शिका. यश साजरे करा. प्रत्येक छोट्या यशाचा आनंद घ्या, जसे की नवीन ग्राहक मिळवणे. नवीन गोष्टी शिकत राहा. नवीन कौशल्ये विकसित करा, जसे की शिवणकाम, संगणक शिक्षण इत्यादी. आव्हानांना संधी म्हणून पहा. प्रत्येक अडचणीतून काहीतरी शिकण्याची संधी आहे, त्यामुळे ती तुमच्या शक्तीमध्ये बदला. प्रेरणा टिकवून ठेवा. इतर महिलांच्या यशाच्या कथा वाचा, ज्यामुळे नवीन प्रेरणा आणि दिशा मिळते. प्रेरणेचे फायदे. प्रेरणेचे आपल्या जीवनात मोठे महत्त्व आहे. चला, त्याचे काही फायदे पाहूया. सशक्तीकरण. प्रेरित महिला स्वतःच्या क्षमतांना ओळखतात आणि स्वावलंबी बनतात. आर्थिक स्वातंत्र्य. प्रेरणा मिळाल्यावर महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतात आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतात. धोक्यांचा सामना करण्याची ताकद. प्रेरित महिलांना जोखीम घेण्याचे धैर्य मिळते. आत्मविश्वास वाढतो. प्रेरित महिला स्वतःच्या कौशल्यांवर आणि निर्णयांवर विश्वास ठेवतात. समाजात ओळख मिळवणे. प्रेरणा मिळाल्याने महिलांना सामाजिक प्रतिष्ठा मिळते. सातत्याने उत्कृष्टतेकडे वाटचाल. प्रेरित महिला नेहमीच उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करतात. हक्क आणि अधिकारांसाठी आवाज उठवणे. प्रेरित महिला सामाजिक विषयांबद्दल जागरूक असतात आणि त्यावर बोलतात. समाजावर प्रभाव. प्रेरित महिला इतरांसाठी आदर्श ठरतात आणि त्यांनाही पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात. कधी कधी आपल्या जीवनातील किंवा कामातील धोरणे कठीण वाटू शकतात. अशा वेळी प्रेरणा टिकवण्यासाठी आणि लवकर आत्मविश्वास मिळवण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. थोडी विश्रांती घ्या. स्वतःबद्दल सहानुभूती बाळगा. फिरायला जा. मजेदार क्रियेची योजना करा. जर्नल लिहून बघा. पुढे जाण्यासाठी योग्य उपाय आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास कोणतेही धोरण कठीण वाटणार नाही. सशक्त स्त्री म्हणजे सशक्त समाजाचा पाया. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासून सुरुवात करा. आपल्या सर्वांचे धन्यवाद. चला, या प्रेरणेला आपल्या आयुष्यात अवलंबूया आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करूया. लक्षात ठेवा,